तर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडतोय। त्यामुळे अर्थातच आता भाजपची ताकद आणखी वाढणार आहे। वाशिम नगरपालिकेमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक प्रवेश करत आहेत। त्यामुळे ठाकरे सेनेला भाजपने प्रचंड मोठा धक्का दिलाय। वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे वाशिम नगरपालिकेमधली भाजपची ताकद आणखी वाढतीये। ठाकरेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंना यामुळे मोठा धक्का बसतोय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश नुकताच पार पडलाय। वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने प्रचंड मोठा धक्का दिलाय। तब्बल 8 नगरसेवक भाजपमध्ये सामील करून घेतलेले आहेत। वाशिम नगरपालिकेमध्ये आता ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसलाय। भाजपची ताकद मात्र दुसरीकडे वाढली आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने केलेली ही मोठी खेळी आणि त्याचाच वाशिममध्ये आता भाजपला प्रचंड मोठा फायदा होणार आहे। ट्रेलर सुरू झालेला आहे, पिक्चर अभी बाकी आहे। तुम्हाला मी सांगू शकतो की वाशिम जिल्ह्यात जसा मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख झालो, कारण मी ग्रामपंचायत मेंबर पासून सर्व पद भोगत आलो। सरपंच, पंचायत समिती मेंबर, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद मेंबर, मार्केट कमिटीचा 25 वर्ष संचालक हो, सभापती, उपसभापती, आता मी माझी मिसेस संचालक आहे। आणि पक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर आम्ही विश्वास टाकून, कारण की ते तळागाळातल्या जनतेला मानणारे आपल्या मुख्यमंत्री असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर भरोसा टाकून आज पूर्ण वाशिम जिल्ह्यातली तमाम शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही त्यांच्यावर भरोसा टाकून आज प्रवेश करत आहे साहेब। कारण की आमचा जिल्हा हा आकांक्षित जिल्हा असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की भाऊ जिल्हा प्रमुख तुम्ही आमच्या पक्षात प्रवेश करा, आम्ही तुम्हाला वाशिममध्ये कोणत्याही ठिकाणी कोणतंही काम पडलं तर 100% आम्ही तुमचं पूर्ण करू। कारण त्या माणसाने जो शब्द देतो ते माणूस मुख्यमंत्री साहेब हे पूर्ण करतात। त्यांच्या भरोश्यावर आम्ही आज संपूर्ण टीम प्रवेश करत आहे साहेब। मी सांगतो तुम्हाला वाशिममध्ये की जे बीजेपीचे 6 नगरसेवक होते साहेब। अधिकचा अपडेट घेऊया याच पक्षप्रवेशासंदर्भातले आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, वाशिममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठा धक्का बसलाय। 12 पैकी तब्बल 8 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतायत। कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि काही ठिकाणी उद्धव ठाकरे गटाला यश मिळालं। मात्र आता त्यांचेच नगरसेवक जे आहेत ते पक्ष सोडून जाताना बघायला मिळत आहेत। नुकताच आता पक्षप्रवेश जो आहे तो पार पडत आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने हा पक्षप्रवेश होतोय आणि यामुळे वाशिम महानगरपालिकेमध्ये भाजपचा प्रभाव जो आहे तो वाढलेलाच आपल्याला बघायला मिळतोय। जवळपास उद्धव ठाकरे गटाचे 8 नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर आहेत आणि आज त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। आपण कस्तुरी एक पाहिलं असेल तर ज्यावेळी भाजपचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं, तेव्हापासून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। काही माजी आमदार देखील याआधी भाजपमध्ये आलेले आहेत। आता तर दुसऱ्या पक्षातील जे नगरसेवक निवडून आलेले आहेत ते देखील आता भाजपमध्ये येताना बघायला मिळत आहेत। हा पक्षप्रवेश म्हणजे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का आहे। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की वाशिम नगरपालिकेत ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद एक मानली जात होती तिथे आता भाजपची ताकद वाढल्याचं बघायला मिळतंय। बरोबर आहे। त्यामुळे धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। अर्थातच 12 पैकी 8 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंची शिवसेना बाजूला झाली आहे आणि तिथे भाजपची ताकद वाढली आहे। सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरेची एकही सीट वाशिम जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाही। तुम्हाला आज हे देतो मी, एकही सीट नाही येऊ देणार।